उत्तर देत आहेत. गेल्या 2 वर्ष झालेत अतिवृष्टी आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. 2-3 स्पेसिफिक प्रश्न मंत्र्यांना विचारायचे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची किती नुकसान झालं, त्याच्या बाबतीमधले किती रक्कम या शेतकऱ्यांना देणं बाकी देयक लागत आहे, त्यामध्ये आपण किती लोकांना दिले, किती प्रलंबित राहिलं आणि केंद्र सरकारचं जे आपल्याला मदत येणार होती ती पूर्णपणाने केंद्र सरकारची आली आहे का, नसेल तर किती थकबाकी आहे. तिसरा प्रश्न असा आहे, खरडून गेलेल्या जमिनी आणि त्याचबरोबर खरडून गेलेले रस्ते, पूल या संदर्भातला सुद्धा आपण अतिवृष्टीच्या संदर्भातून अहवाल तयार केला होता. त्या संदर्भामध्ये सुद्धा किती रक्कम लागत होती आणि किती आता ती रक्कमची तरतूद आपल्याकडे झालेली आहे. आजपर्यंत आपण राज्यामधल्या तब्बल 1,02,00,000 शेतकऱ्यांना म्हणजे 2,34,860 शेतकऱ्यांना साधारण अंदाजे हेक्टर क्षेत्र 79,83,581 हेक्टर क्षेत्र आणि एकूण मदत 15,817 कोटी एवढी मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली. मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये बाकी मदत आम्ही मंजूर केली 20,128 कोटी. आता प्रत्यक्षामध्ये एवढे शेतकरी किंवा एवढं साधारण 70-80% ज्या वेळेला सगळ्या छाननी स्क्रुटीने होते त्यावेळेला अंदाजे जी मंजूर मदत आपण करतो त्याच्या 70-80% शेतकऱ्यांना म्हणजे तेवढा शेतकरी अंदाजे बाधित असतो. त्या पद्धतीनं आता त्याच्यावर काम सुरू आहे आणि उर्वरित रक्कम आम्ही मंजूरच केलेली आहे ना. त्यामुळे या मदतीपासून या राज्यातला कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी शासन घेते. यामध्ये जे केंद्रीय पथकाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला, साधारण 17 नोव्हेंबर 25 रोजी केंद्र अहवाल केंद्र शासनास आपण पाठवला. 4 व 5 नोव्हेंबर 25 रोजी पहिले पथक अहिल्यानगर असेल, बीड असेल, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी पहिलं पथक येऊन गेलं. त्याच्यानंतर 11 व 12 फेब्रुवारीला 26ला दुसरं पथक येऊन गेलं आणि अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव अशा पद्धतीच्या काही जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि मदतीचा प्रस्ताव साधारण 29,781 कोटी एवढा आपण प्रस्ताव हा केंद्र सरकारला त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. या संदर्भामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं प्रस्ताव सादर केला आहे. परंतु ऐका ना, परंतु केंद्राची मदत येणारच आहे, केंद्राची मदत येणार आहे. परंतु केंद्राच्या मदतीकरता राज्य सरकार काही थांबलं नाही. या राज्यातल्या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आणि ताबडतोब या संदर्भातली मदत आम्ही दिली. आम्ही सातत्याने या सभागृहामध्ये सातत्याने केंद्रातून मदत येत नाही हे आम्ही सांगतोय. यामध्ये राज्य सरकार कमी पडतंय का, पाठपुरावा करायला कमी पडतंय का? केंद्रात पण तुमचं सरकार, राज्यामध्ये पण तुम्ही सरकार, आणि तुम्ही सांगताय की आम्ही मागेल ते केंद्रातून आम्हाला येत आहे. केंद्राचा अभिनंदनाचा ठराव तुम्ही इथे देताय आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीमधले पैसे केंद्र देत नाही, हा निषेध आहे. कारण म्हणतात केंद्राच्याकडून आपलं सरकार पैसे आणायला अपयशी ठरत आहे का केंद्र महाराष्ट्रावर अन्याय करतोय. 1.5-2 वर्षापासून या शेतकऱ्यांना जी निधी पाहिजे तो मदत निधी मिळाला जात नाही. राज्य सरकारकडून पैशाची पूर्तता होत नाही, केंद्राकडून प्रस्ताव येत नसेल. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, केंद्राकडून किती दिवसामध्ये पैसे तुम्ही आणणार आणि ते सरकारच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देणार याचा ठोस निर्णय द्यावा. नाही, केंद्र सरकारकडे प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. त्यांचे 2 पथक त्यांनी भेटी राज्याला दिलेले. अहो ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या. नाही, मुळामध्ये मंत्री महोदय बोला. आपण
जरा मी बोलतो ऐका ना साहेब. मंत्रीमध्ये बोला. नाही मी उत्तर देतो साहेब. अहो उत्तर देतो ना तुम्हाला. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपल्याला काय पाहिजे? शासन म्हणलं प्रस्ताव पाठवलेला आहे. प्रश्न मागच्या तारखेचा होता उत्तरात. आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही. मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? राज्यावर जाहीर करावं सरकार पैसे आले नाहीत म्हणून. नाही बरं आता माझं उत्तर ऐकाल का? बसा जरा. उत्तर ऐका मग. नाही काय झालंय आता दुसरं पथक हे साधारण फेब्रुवारी महिन्यात येऊन गेलं आणि ऐका माझं. तुम्ही काय होतंय आपण प्रस्ताव 17 नोव्हेंबरलाच पाठवलेला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा सांगितले की प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालाय. आता या संदर्भातली मदत त्याचा फॉलोअप ऐका साहेब, जरा ऐका ना साहेब. पूर्ण उद्या या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्यानं सुरू आहे आणि लवकरात लवकर, कारण आता दुसरं पथक फेब्रुवारीत येऊन त्यांनी दुसरा पाहणी अहवाल. बरं प्रत्यक्षामध्ये फॅक्ट बघूनच केंद्र सरकार मदत मंजूर करतं. ती मदत लवकरात लवकर येईल त्याचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु ऐका मला सदस्यांना जरा ऐका साहेब. आपण बोला. मला लवकरात लवकर माझ्याकडे बघून बोला. आपण सांगतोय ना ते बर का सभापती साहेब. परंतु केंद्राचे पैसे जरी आले नाहीत तरी सुद्धा आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं नाही. सगळे पैसे शेतकऱ्यांना आम्ही देण्यामध्ये यशस्वी झाले.